भंडारा जिल्ह्यात वाळू डेपोच्या नावाखाली शासनाचा महसूल बुडविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पवनी तालुक्यातील शिवनाळा येथे शासकीय वाळू डेपो आहे। हा वाळू डेपो नाशिक ट्रेडिंग कंपनीच्या नावावर आहे। मात्र वाळू डेपोच्या नावाखाली अवैध वाळूचं वाहतूक या वाळू डेपोतून होताना दिसते। शासकीय नियमानुसार कुठल्याही ट्रॅकची रॉयल्टी झाल्यानंतर त्या ट्रॅकच्या काट्यावर वजन केला जातो। मात्र शिवनाळा वाळू डेपोवर ट्रॅकचं वजन न करता डायरेक्ट ट्रॅक बिनधास्तपणे नागपूरच्या दिशेने धावतात। तर दुसरीकडे शासनाच्या नियमानुसार प्रत्येक वाळू डेपोवर वाळू दरपत्रक लावायला पाहिजे असे बंधनकारक असताना देखील दरपत्रक लावण्यात आले नाही। जेव्हा वाळू डेपोवर पाहणी केली असता वाळू डेपो चालकांचे काम करणारे लोक भारावून गेले व त्यांनी समोर दरपत्रकाचा फलक लावला। तर दुसरीकडे ज्या ट्रॅकचा वजन काटा झाला नव्हता त्याला देखील खाली करण्यात आला आहे। नाशिक ट्रेडिंग कंपनी यांचं म्हणणं आहे की आमचे संपर्क वरपर्यंत असल्याने आमचा कोणीही काही करू शकत नाही असं ठणकावून सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे महसुली अधिकारी यांचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अधिकाऱ्यांचे हात वाळूने माखले असल्याने या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे।